पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असतानाच वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत भाजी वाटप करत दिलासा दिलाय। मार्गशीर्ष गुरुवार, वैभवलक्ष्मी व्रत व समाजसेवक तथा शिवसेनेचे पदाधिकारी गोरखनाथ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिम येथील गोपीनाथ चौक येथे हा मोफत भाजी वाटप स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। डोंबिवलीतील गोपीनाथ चौक, उमेश नगर, भरत भोईर नगर, गरिबांचा वाडा, महाराष्ट्र नगर, राहुल नगर, देवीचा पाडा परिसरातील हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला। वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। यामध्ये दिवाळीला फराळासाठी साखर, मैदा, रवा वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासह इतर कार्यक्रम आयोजित केले जातात। तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील वामन म्हात्रे प्रतिष्ठान कार्यरत असते। त्याचाच एक भाग म्हणून आज मोफत भाजी वाटप करत नागरिकांना काहीसा दिलासा देण्यात आलाय। यावेळी गोरखनाथ म्हात्रे, कविता म्हात्रे, अनमोल म्हात्रे, पूर्विका म्हात्रे, गुरुदीप म्हात्रे, मुकुंद म्हात्रे, गणेश पाटील, संदीप सामंत, मनोज वैद्य, अवी मानकर, राजू सावंत, रुपेश सोनाटे, राम म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, मिलिंद मोहिते, अनिल कांबळे, संदीप दरेकर, संजना डोलरेकर, शुभांगी चोरगे, शालिनी मिरजकर, गीता मांडवकर आदी कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। वाढदिवस आहे आणि आम्ही वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांमध्ये साजरा करत आहोत। आमच्या कार्यकर्त्यांना उत्साह देखील तेवढाच झाला पाहिजे की त्याच्यामुळे आमचे वाढदिवस आम्ही आनंद साजरे करतो। आणि या माध्यमातून आम्ही 1 रुपया किलो ह्याप्रमाणे प्रत्येक आमच्या नागरिकांना, मतदारांना आम्ही भाजीचं वाटप करत आहोत। परंतु आता 1 रुपया देखील आम्ही घेत नाही, विनामूल्य सगळं आमच्या कार्यकर्त्यांना हे भाजी वाटप करत आहे पूर्ण प्रभागामध्ये 51, 56 त्याचप्रमाणे काही लोक मोठ्या साजरा करतात डीजे वगैरे लावून वातावरण निर्मिती करून, पण आम्ही तसं काही न करता कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वसामान्यांच्या मध्ये हा वाढदिवस साजरा करत आहोत। त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे। आम्हाला देखील आमचा आनंद देखील दुगुणित होतो, आमच्या कार्यकर्त्यांचा आनंद देखील त्याच्यामध्ये दुगुणित झालेला आहे। तुम्हाला ह्या खरं समाधान मिळतं याच्यामध्ये। वार्ड क्रमांक 51 मध्ये बाळा म्हात्रे म्हणजेच आमचे बाळा भाऊ, आम्ही त्यांना भावाप्रमाणे मानतो। ते दरवर्षी त्यांच्या बर्थडे निमित्त, वाढदिवसानिमित्त भाजी वाटप करत असतात। शिवाय दिवाळीच्या वेळेस पण ते फराळासाठी रवा, मैदा आणि साखर फ्री मध्ये लोकांना वाटत असतात। त्याच्यामुळे लोकांना खूप चांगल्या प्रकाराने याची मदत होते आणि सगळे आनंदाने या गोष्टीला अगदी 12 वाजल्यापासून, समजा 2 वाजल्यापासून लाईन लावून आनंदाने वस्तू घ्यायला हजर असतात। म्हात्रे प्रतिष्ठान याची जी स्थापना झाली आहे, हीच मुळात जे आमचे कार्यकर्ते किंवा जे आमच्या एरियातील जी जनता आहे, आमच्या इथे स्लम एरिया जास्त आहे, तो स्लम एरिया गृहीत धरूनच ह्याची स्थापना झालेली आहे। आणि वामन म्हात्रे यांनी या स्थापने करण्यामागे अनमोल म्हात्रे, बाळा म्हात्रे वगैरे या लोकांनी एकच डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की सर्वसामान्य लोकांना मदत करायची। आणि हे वर्षभर आमचे कार्यक्रम चालू असतात। आज तुम्हाला दिसत असेल बॅनर लावलेला आहे, बाळा म्हात्रेंचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त आम्ही भाजी वाटप करतोय। पण गेल्या वर्षी मार्गशीर्षला वाढदिवस असताना पण आम्ही भाजी वाटप केलेलं आहे, कारण मार्गशीर्षला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मच्छी वगैरे खूप जास्त खात नाहीत, घराघरात पूजा होते, त्यावेळेला आम्ही कोबी, फ्लॉवर, वाटाणा हे वाटप केलेलं। आता पण त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आणि मार्गशीर्ष साधून आपण फ्लॉवर आणि कोबीचं वाटप करत आहोत। याच्या आधी आपण आपल्या वॉर्डातील म्हणजे 51, 52, 56 या वॉर्डातील 2200 मुलांचा पण कार्यक्रम लावलाय की त्यांचा IQ टेस्ट, त्यांचे स्मरणशक्ती टेस्ट, असे बरेच कार्यक्रम लावून त्यांना चांगली बक्षिसं देण्यात आली। आणि 2200च्या 2200 मुलांना आपण किट देण्यात आले एक ट्रस्टच्या मार्फत, आणि आपल्या ट्रस्टच्या मार्फत असा तो कार्यक्रम लावलेला। त्याच्यानंतर सतत प्रत्येक जण प्रॉब्लेमसाठी येतो, त्या प्रॉब्लेम्सला मदत करत असतात। दिवाळीला जो स्लम एरिया आहे त्या एरियातील लोकांना थोडीफार मदत म्हणून रवा, मैदा, साखर याचं वाटप केलं जातं। आणि आज तुम्ही बघत आहात की आज भाजी वाटप केलं जाते। असे आमचे सतत कार्यक्रम चालूच असतात।